पार्किंगच्या राखीव जागेवरती बेकायदा व्यावसायिकीकरणाचा घाट घालणाऱ्याविरुद्ध महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईचा बडगा उगारलाय। मनसेच्या पाठपुराव्यानंतर लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क रस्त्यावरील अपार्टमेंटच्या तळघरातील खासगी शिकवणीचं अतिक्रमण हटवण्यात आले। निर्मूलन पथक प्रमुख विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप घोरपडे यांनी प्राप्त झालेल्या आदेशानुसार कारवाई केली आहे। महापालिकेने अपार्टमेंट खालील राखीव पार्किंग जागेवरती कर आकारण्याची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वीच केली होती। या घोषणेला नागरिकांनी विरोध दर्शवला। कर आकारला जावा की नको याबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना इमारतीखालील पार्किंगच्या राखीव जागेवर व्यावसायिकीकरणाचा घाट कुपवाड परिक्षेत्रामधील अपार्टमेंट धारकांनी घातला होता। त्याची दखल घेत मनसेचे शहराध्यक्ष दयानंद मलपे यांनी वस्तुस्थितीचा पंचनामा केला। लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क रस्त्यावर अपार्टमेंट खाली तळघरामध्ये सुरू बेकायदा खासगी शिकवणीची तक्रार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे केली। त्यानुसार प्राथमिक स्वरूपात आरोग्य, अतिक्रमण, नगररचना या विभागाने प्राथमिक स्वरूपात मालमत्ता धारकास नोटीस बजावली। काही दिवसांसाठी मुभा दिली। वाट पाहून महापालिकेकडून कार्यवाही रखडली आहे असा आरोप करत महापालिकेचे शहराध्यक्ष मलपे यांनी आंदोलनाचा इशारा दिला। त्याची दखल घेत शुक्रवारी दुपारी निर्मूलन पथकाने कार्यवाहीची सुरुवात केली। अतिक्रमण निर्मूलनानंतर मनसेचे शहराध्यक्ष मलपे यांनी प्रशासनाचा आभार मानले।